प्रेग्नन्सीमध्ये माझ्यासारखंच तुमच्याही पायांना सूज येते का? मग हे नक्की करा. हॅलो हाय, वेलकम इन आरोग्य सखी. तर सगळ्यात पहिलं म्हणजे पाय उंच ठेवून बसा, कारण झोपताना किंवा बसताना पायाखाली उशी घेतली तर मग पायांना सूज येणार नाही. तसंच जास्त वेळ उभं राहू नका, मध्ये मध्ये थोडा वेळ आराम घ्या. रोज हलकं चालणं करा, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन सुधारतो आणि पायांना सूज येणार नाही. पाणी भरपूर प्या, कारण शरीरात पाणी कमी झालं तरीही सूज वाढते. आणि हो, जास्त मीठ टाळा, सॉल्टमुळे सुद्धा स्वेलिंग वाढतं. आरामदायक फुटवेअर वापरा, टाईट चप्पल टाळा. पण जर अचानक खूप सूज येत असेल, चेहरा हातपाय सुजणं किंवा बीपी वाढत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जायला हवं. माझा स्वतःचा अनुभव मी नक्की एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करीन. माझी स्वतःची डिलिव्हरी खूप इमर्जन्सीमध्ये करावी लागली आहे 1 महिन्यापूर्वी, कारण मलाही बीपीचा त्रास होऊन पूर्ण बॉडीवरती सूज होती, स्वेलिंग होतं. सो आता हे मी माझं, तुम्हाला जर हवं असेल तर माझा रिअल एक्सपिरियन्स मी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करीन. पण आत्तापुरतं एवढंच सांगते की जर जास्त सूज असेल तर लक्षात ठेवा, डॉक्टरांकडे जायला हवं, डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. तर चला, तर मग अशाच हेल्दी प्रेग्नन्सीसाठी आरोग्य सखीला नक्की फॉलो करा. माझा रिअल एक्सपिरियन्स जाणून घ्यायचा असेल तर कमेंट्समध्ये नक्की मला सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझा रिअल एक्सपिरियन्स घेऊन एक छान अशी छोटीशी व्हिडिओ नक्की शेअर करीन. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टेक केअर.